अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 59. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. चला तर सुरू करूया आजचा भाग. मागील भागात 2 दिवस अन्याने पाहिलं होतं की सगळे आल्या एकमेकांना हाय हॅलो बोलत, त्यानंतर 1-5 मिनिटे गप्पा मारत, म्हणजे कामाबद्दल बोलायचे व त्यानंतर आपापल्या कामाला सुरुवात करायचे. पण आज तिला तसं काहीच दिसलं नाही. आणि आश्चर्य म्हणजे या 2 दिवसात जे लोक थोड्या उशिराच यायचे ते चक्क आज तिचे आधी येऊन कामाला लागले होते. रेवा, काय झालं? आज ऑफिसमध्ये एवढी शांतता का आहे? आणि सगळे एवढ्या लवकर येऊन कामाला लागले सुद्धा? महत्त्वाचं काम पूर्ण करून घ्यायचं आहे का? अन्याने गडबडीने हातात फाईल घेऊन जाणाऱ्या रेवाला मध्येच अडवून विचारलं. तर आतापासून पुढे? अन्या, अगं आज ऑफिसमध्ये अविनाश येणार आहे. 2 दिवस तो नव्हता म्हणून सगळे थोडा टाइमपास करायचे. पण आज जर त्याने कुणाला असं बोलताना पाहिलं तर तो आल्याबरोबर सगळ्यांना धारेवर धरेल. त्यामुळे आज सगळे कामात व्यस्त आहेत. चल, मी पण माझ्या कामाला जाते. त्यांनी मला गेलेल्या दिवशी ही फाईल रेडी करून त्यांच्या केबिनमध्ये ठेवायला सांगितली होती, पण माझ्या लक्षातच राहिलं नाही. तो यायच्या आधी ती त्याच्या टेबलवर ठेवून येते. रेवा पटकन तिथून अवीच्या केबिनमध्ये जात बोलली. आणि इकडे तिचं बोलणं ऐकून मात्र अन्याची घाबरगुंडी उडाली. ती पळतच आपल्या डेस्कजवळ गेली. काय, आज अवी येणार आहे? हे तर मी विसरूनच गेले होते. मला इथे पाहून तो काही बोलेल का? आल्या मला ओरडेल का? अन्या खुर्चीवर बसून आपल्याच विचारात हरवलेली होती. तेवढ्यात तिला सगळ्यांची कुजबूज ऐकू येऊ लागली. म्हणून ती आजूबाजूला पाहिलं तर सगळे मेन डोअरकडे बघत होते. अन्यानेही त्या दिशेला पाहिलं आणि बस ती डोळे मोठे करून तिकडे बघतच राहिली. तिचं मन धडधडत होतं आणि तिच्या हातातल्या वस्तू नकळत खाली पडल्या. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळाचे मिश्रभाव उमटले. तिला कळतच नव्हतं की तिने पाहिलं ते खरंच घडलं आहे की फक्त तिच्या डोळ्यांचा खेळ आहे. दरवाजा उघडण्याचा आवाज आला आणि ती सगळ्यांच्या नजरा मेन डोअरकडे खेळल्या. अन्यानेही तिथे पाहिलं आणि तिच्या नजरेसमोर अविनाश उभा होता. त्याच्या उंच, रुबाबदार आणि गंभीर व्यक्तिमत्वाने वातावरणात एक भारदस्त ऊर्जा पसरली होती. त्याने फॉर्मल कपडे घातलेले आणि त्याचं तो खूप सुंदर दिसत होता. निळ्या रंगाचे टाईट फिटिंग फॉर्मर्स, हातात एक महागडी घड्याळ आणि चेहऱ्यावर हलकंसं स्मित, पण त्यामध्ये गंभीरपणाचीही लकीरही दिसत होती, जी समोरच्याला गोंधळात टाकत होती. ताडताड पावलं टाकत त्याने ऑफिसमध्ये प्रवेश केला. त्याच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहून कर्मचारी अजून शांत झाले. अवीने नजर न मिळवता सर्वांवर एक ओझरती नजर टाकली, पण ती काहीशी ठाम होती. त्याच्या डोळ्यांनी संपूर्ण ऑफिस स्कॅन केलं, पण एका डेस्ककडे जाताच त्याच्या भुवया किंचित उंचावल्या. त्या डेस्कवर अन्या होती आणि अवीला पाहून ती थोडी गडबडली. तिच्या हातातली फाईल्स खाली पडल्यामुळे वाकून त्यांना ती उचलत होती. ती डेस्कच्या पलीकडे झुकलेली असल्याने तिथे कोण आहे हे अवीला स्पष्ट दिसलं नाही. तो काही क्षणासाठी त्या डेस्ककडे बघत राहिला. त्याच्या मनात एक विचित्र जाणीव झाली. कुणास का ठाऊक, पण तिथे कोणीतरी ओळखीचं आहे असं वाटून गेलं व त्याच्या कपाळावर हलकीशी आठी उमटली. अन्या फाईल उचलून उभी राहिली, पण तोपर्यंत तो पुढे निघून गेला होता. तरीही जाता जाता त्याने एक नजर मागे वळून पाहिलं तर त्याला तिथे एक मुलगी दिसली, जी पाठमोरी उभी होती. तिला पाहून उगीचच त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्या मुलीचा चेहरा पाहण्याची इच्छा त्याला झाली, पण त्याने आपल्या मनाला तिथेच आवर घालून ताडताड पावले टाकत तो आपल्या केबिनमध्ये निघून गेला. टेबलाचे आडून अवीकडे चोरून पाहत ती होती. 3 वर्षानंतर त्याला पाहत असल्याने हा क्षण तिला गडबडून टाकत होता. अवीच्या डोळ्यात आपली जुनी ओळख पुन्हा झळकत आहे की काय असं तिला वाटत आहे. त्याच्या डोळ्यांच्या थंड पण शोधक भावांमुळे तिच्या मनात कालवाकालव झाली. केबिनमध्ये जायच्या आधी त्याने एक नजर माझ्या डेस्ककडे पाहिलं का? त्याने मला ओळखलं असेल म्हणून त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं का? हे प्रश्न तिच्या मनात डोकावत होते. तिचे हृदय वेगाने धडधडत होतं. जणू तिच्या मनातील सर्व गुपित उघड होत आहेत असं तिला वाटलं. 3 वर्षांच्या त्या अबोलपणाचे ओझर तिच्या डोळ्यात दाटून आलं होतं.
ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या हसण्याने तिच्या मनातला जुना भावनिक गोंधळ पुन्हा उफाळून आला होता. "ए ऋतिक, आज सरांचा मूड खराब आहे वाटतं. तेव्हा आज कामात कुठलीही चूक होता कामा नये. नाहीतर सरांचा राग कसा आहे हे तुला तर माहीतच आहे ना. आणि आजचा त्यांचा रुबाब पाहता एखादी जरी चूक झाली तर ते आपल्याला फायर करतील असं वाटतंय." स्टाफमध्ये एका बाजूला मुलाची हळू आवाजात तो बोलत होता. त्यांची कुजबूज ऐकून अन्या भानावर आली आणि ती घाबरून रेवाकडे बघू लागली. "अन्या, तू घाबरू नकोस. मी आणि मॉन्टी तुझ्या सोबत आहोत." अन्याच्या खांद्यावर हात ठेवून रेवा तिला धीर देत बोलली. तशी ती आपला PC ओपन करून काम करू लागली. पण तिच्या डोळ्यासमोर सतत मगाशीचा अवीचा गंभीर चेहरा दिसत होता. खरंच अवी किती बदलला आहे. मला तर त्याचा अवतार पाहून भीतीच वाटली. तो पूर्वी किती स्वच्छंदी व मन मिळावू स्वभावाचा होता, पण आता किती रागीट व कठोर झालाय हे त्याच्या चेहऱ्यावरूनच समजत आहे. बिचारा, पण कुठेतरी मी देखील त्याच्या या अवस्थेला जबाबदार आहे. मला लवकरात लवकर त्याच्या घरच्यांसमोर सत्य आणायला हवं. अन्याने एक उसासा सोडला आणि काम करू लागली. "मे आय कम इन सर?" मॉन्टी दरवाज्यावर नॉक करून बोलला. आतमधून काहीच उत्तर आलं नाही, म्हणून त्याने आत पाहिलं तर अवी त्याच्या केबिनमध्ये कसला तरी विचार करत फेऱ्या मारत होता. अविनाश, काय झालं? एव्हरीथिंग इज ओके?" अवीच्या कपाळावरील आठ्या पाहून मॉन्टी काळजीने बोलला. "नो, काहीच ओके नाही. मॉन्टी, मी तिला पुन्हा गमावलं. वन्स अगेन आय लॉस्ट." अवी काचेतून बाहेर बघत निर्विकार चेहऱ्याने बोलला. "कोणाला गमावलं अविनाश? तू काय बोलत आहेस? मला काहीच समजत नाही." मॉन्टी न समजून बोलला. "अन्या, मी अन्याला पुन्हा एकदा गमावलं आहे." "काय अन्या? पण ती तुला कुठे भेटली? आय मीन, तू तिला कुठे पाहिलं?" मॉन्टीने थोडं घाबरून आश्चर्याने विचारलं. कारण आज बरोबर 3 वर्षानंतर तो तिच्याविषयी बोलत होता. "मॉन्टी, ती माझ्या आयुष्यातून निघून गेली तेव्हापासून मी तिचा शोध घेत होतो आणि ती गेल्यानंतर 1 वर्षाने मला तिचा शोध लागला. त्यावेळी मी स्वतःला तिला भेटण्यापासून रोखू शकलो नाही. मी ती जिथे काम करत होती त्या कंपनीमध्ये मुद्दामून कामाच्या निमित्ताने जायचं ठरवलं. पण मला त्यावेळी समजलं की ती ज्या कंपनीमध्ये काम करती आहे ती त्या सम्राटची कंपनी आहे." अवी आपल्या हाताच्या मुठी आवळून बोलत होता. "मला तिचा खूप राग आला होता, म्हणूनच फक्त माझ्या माणसांना तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. त्यानंतर मी कधीच तिला भेटायचा प्रयत्न केला नाही. पण 2 दिवसांपूर्वी अचानक मला तिची आठवण झाली आणि मनात हलकासा गोंधळ निर्माण झाला. तिची काळजी वाटू लागली. त्या क्षणी मी माझ्या माणसाला फोन करून तिची विचारपूस करायला सांगितली. पण तिथून समजलं की ती तिथे नाही आणि तिचे कुटुंबही तिथे नाही. मला हे काहीतरी वेगळेच वाटत होते. तिची आठवण सतत येत होती. तिची काळजी वाटू लागली होती. त्यामुळे मी तिला शोधण्यासाठी तातडीने तिथे जाण्याचा निर्णय घेतला." अवी गंभीरपणे बोलला. "मग काय झालं? ती सापडली का? अन्या ठीक तर आहे ना? ती आता कुठे आहे?" मॉन्टीने मुद्दामून प्रश्न विचारला. अवीने काहीच न बोलता नकारार्थी मान हलवली व खाली मान घालून उभा राहिला. त्याला असं पाहून मॉन्टीला एक क्षण त्याला सगळं खरं सांगावंसं वाटलं. पण लगेच त्याने स्वतःला रोखलं व आणखी थोडा वेळ त्याची मज्जा घ्यायचा विचार केला. "अविनाश, मला वाटतं कदाचित त्या सम्राटने तिला किडनॅप केलं असावं." मॉन्टी आपलं हसू आवरत बोलला. "नाही, त्याने काहीच केलं नाही. तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा मी त्यालाच उचललं होतं आणि त्यालाही तिच्याबद्दल काही माहिती नाही. तुला माहिती आहे का, तो नालायक सम्राट तिच्याशी जबरदस्तीने एंगेजमेंट करणार होता. पण अचानक तिथे काही लोकं आली आणि ती अन्याला घेऊन गेली." अवी सम्राट काय बोलला ते सांगत होता. "काय खरंच?" मॉन्टी काही माहिती नसल्यासारखा बोलत होता. "हो," अवी बोलला आणि तेवढ्यात त्याच्या फोनवर संजयचा कॉल आला. "हॅलो, हां बोल संजय. अन्याचा शोध लागला का?" अवी बोलला आणि इकडे त्याचं बोलणं ऐकून मॉन्टी दुसरीकडे तोंड उघडून हसू लागला. "काय? बरं, ओके. तू मला फोटो सेंड कर, मी बघतो." असं म्हणून अवीने पटकन कॉल कट केला आणि फोन चेक करू लागला. जसजसं तो फुटेज बघू लागला तसतसं त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला
आणि त्याने रागाने हाताच्या मुठी आवळल्या. मॉन्टी स्टॉप. त्याने आपली मान वर केली आणि केबिन बाहेर जाणाऱ्या मॉन्टीला मोठ्याने आवाज दिला. काय झालं अविनाश? केबिनचे दार उघडणाऱ्या मॉन्टीचे हात जागीच थांबले आणि त्यांनी घाबरतच मागे वळून अवीला प्रश्न विचारला. तसं ताडताड पावले टाकत अवी त्याच्याजवळ आला. त्याचे डोळे रागाने लाल झालेले आणि श्वास वाढले होते. रागाने धुसफूस करतच त्याने संतापाने त्याच्याकडे पाहिलं. व्हेर इज सी? अवीने मॉन्टीची कॉलर पकडली आणि त्याला भिंतीवर दाबले व रागाने त्याला प्रश्न विचारला. कोण? अविनाश, तू कोणाबद्दल बोलत आहेस? मला काहीच समजत नाही. मॉन्टीने धीर एकवटला व केविलवाण्या नजरेने पाहून उत्तर दिलं. तर पुढे काय होईल बघत राहा ही कथामालिका. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा.